नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील एक अभेद्य किल्ला मुरुड जंजिरा। तर मग सुरू करूया। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा एक अभेद्य किल्ला आहे। याचे खरे नाव जंजिरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर। चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, तसेच समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे। मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत। मुरुडपासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे। हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे। या राजापुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा वसलेला आहे। राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय केलेली आहे। जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र। याशिवाय मुरुड जंजिऱ्याच्या तटावर 572 तोफा आहेत, त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता। या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही महत्त्वाची तोफ होती। शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला। जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे। अरबी भाषेतील जझिरा या शब्दावरून तो आलेला आहे। जझिरा म्हणजे बेट। या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता। त्यावेळी राजापुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती। या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे। तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला। मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी। या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत। त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील। हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती। मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसे झाला। त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली। राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानाला अगोदरच होती। तो अतिशय हुशार होता। त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासून आपली गलबते खाडीत नांगरली। राम पाटलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली। त्यामुळे राम पाटील खुश झाला। पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली। पिरमखान मेढेकोटात गेला। रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला। पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाण खानाची नेमणूक झाली। त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली। सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाण खानाने बांधलेले आहे। पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली। जंजिरा संस्थांचा हा मूळ पुरुष समजला जातो। जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे अबिसिनियामधील असून हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते। त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला। अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही। छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही। इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्षे जंजिरा अजिंक्यच राहिला। पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला। जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वमुख आहे। होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर या प्रवेशद्वाराच्या आत एक उबदार आहे। प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे। बुऱ्हाण खानाची तरबोतीच या चित्रातून दिसून येते। एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे।
बुऱ्हाण खान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे. असे 19 बुलंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षाही जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानींमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलाल बांगडी, लांडा कासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली. जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील साम्राजगड हे येथून दिसतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल. असा हा अजेय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.